ही घटना खूप काळापूर्वी घडली होती, परंतु आता या शेतकऱ्यासोबत काय घडलेलं आहे पहा। त्या शेतकऱ्या मुलाचे वडील जे असतात ते त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आत्ताच्या घडीला त्याच्यासोबत काय घडलं ते पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। महाराष्ट्रातील निपाणी गावाजवळ वसलेल्या एर्नाळमधील नेसरीकर कुटुंब त्यांच्या 22 एकर शेतीत राबत होतं। या कुटुंबाचे प्रमुख शशिकांत हे एक प्रामाणिक आणि कष्टाळू शेतकरी होते, ज्यांनी आयुष्यभर आपल्या मातीशी आणि माणसांची इमान राखला होतं। त्यांचा मुलगा चैतन्य लहानपणापासून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शेतीचे धडे गिरवत होता, परंतु पुढे त्याच्यासोबत असा काही प्रकार घडेल की तुम्हाला सुद्धा एक मोठा आश्चर्याचा धक्का बसेल। मग असं या घटनेत काय घडलं होतं हे तुम्हाला बघावंच लागेल, आणि अशी घटना तुम्ही यापूर्वी कधीच बघितली नसेल। शेतामध्ये शेतीची मशागत करत असताना मग त्या चप्पलमध्ये काय अडकलं होतं, मग तो प्रकार धक्कादायक प्रकार जो होता तो समोर आला होता। अक्षरशः सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं। मग या घटनेमध्ये असं काय घडलं, चला जाणून घेऊयात। आता लहानपणापासून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शेतीचे धडे गिरवत तो होता। एक पावसाळी दिवस होता। शेतात ऊसाची नवीन लागवड सुरू होती। शशिकांत आपल्या अनुभवी हातांनी ऊसाच्या टिपऱ्या मातीत दाबून बसवत होते। त्यांच्या बोटात एक सोन्याची अंगठी होती, त्यांच्या आईने त्यांना दिलेली। ती अंगठी केवळ एक दागिना नव्हती, तर ती त्यांच्या कुटुंबांच्या आठवणींचा एक आशीर्वादाचं प्रतीक होतं। काम करता करता कधी असावधपणे ती अंगठी त्यांच्या बोटातून निसटली आणि ओलसर मातीच्या गर्भात गडप झाली। आता ही जी तुम्हाला आम्ही घटना सांगतोय ती 38 ते 40 वर्षापूर्वी घडली असावी। मग शशिकांत यांनी लगेच यांना जाणवलं की काहीतरी हरवलं आहे। त्यांनी कामाला थांबवलं आणि आजूबाजूला पाहिलं। अंगठी, माझी अंगठी कुठे गेली, त्यांनी घाबरून विचारलं। शेतात काम करणारे मजूरही त्यांच्यासोबत अंगठी शोधू लागले। माती उपसून पाहिली, ऊसांच्या रोपांच्या आजूबाजूला शोध घेतला, पण अंगठी काही सापडत नव्हती। मग पुढे जे घडलं त्यावर कोणाचाच विश्वास बसेना। मग दिवस मावळला, पण अंगठीचा शोध लागला नाही। अंगठी काही सापडेना। शशिकांत यांनी सर्वांना सांगितलं की जर ती कोणाला सापडली तर ती त्यांना परत करावी। मजूरही अंगठी शोधू लागले होते। माती इकडे तिकडे करून सर्वत्र पाहत होते, परंतु ती अंगठी काही सापडली नाही। दिवस मावळला, पण अंगठीचा शोध लागला नाही। निराश मनाने शशिकांत घरी परतले। अनेक दिवस, अनेक महिने त्यांनी शेतात ती अंगठी शोधण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक वेळी शेतात गेल्यावर त्यांचे डोळे त्या चमकणाऱ्या सोन्याच्या खुणा शोधत असत, पण माती इतकी विशाल होती की अंगठी इतकी लहान। काही वर्षानंतर शशिकांत यांचे निधन झाले। ते आपल्या मागे शेतीचा वारसा आणि हरवलेल्या अंगठीची एक अस्पष्ट आठवण ठेवून गेले। आता चैतन्यासाठी ती अंगठी केवळ एक वस्तू नव्हती, तर ती त्याच्या वडिलांच्या कष्टाची, त्यांच्या प्रामाणिकपणाची आणि त्यांच्या आठवणींची प्रतीक होती। परंतु चैतन्याला असं त्याच्या आयुष्यात कधी वाटलंही नसेल की मग आपल्यासोबत असं काही घडेल की अक्षरशः त्याच्यासुद्धा डोळ्यात पाणी येईल, संपूर्ण महाराष्ट्रीय लोकांच्या डोळ्यात पाणी येईल। असं या घटनेत मग पुढे काय होत चाललंय ते पहा। वडिलांच्या निधनानंतर चैतन्याने शेतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली। तोही वडिलांप्रमाणेच कष्टाळू आणि प्रामाणिक। प्रत्येक हंगामात शेतीची मशागत करताना, नांगरणी करताना, पेरणी करताना त्याला वडिलांच्या हरवलेल्या अंगठीची आठवण येत होती। अनेकदा अंगठी शोधण्याचा प्रयत्न केला, पण वडिलांनी जसा तिचा शोध थांबवला होता तसाच चैतन्यानेही तिच्या परत मिळण्याची आशा सोडून दिली होती। कदाचित ती मातीतच विरघळून गेली असेल, तो विचार करत असे। यंदाच्या हंगामात चैतन्याने पुन्हा ऊसाची लागवड केली होती। नव्याने पेरलेल्या ऊसाच्या रोपांना पाणी देण्याची वेळ होती आणि त्याच्यासोबत नवा प्रकार घडला। चैतन्याला आपल्या आयुष्यात असं काही घडेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं। कदाचित ती अंगठी जी आहे ती मातीत विरघळून गेली असेल, तो विचार करत असे। आता यंदाच्या हंगामात चैतन्याने पुन्हा ऊसाची लागवड केली होती। नव्याने पेरलेल्या ऊसाच्या रोपांना पाणी देण्याची वेळ होती। दुपारचे कडक ऊन तापत होतं आणि चैतन्य आपल्या चपला घालून शेतामध्ये फिरत होता। पाण्याची व्यवस्था पाहत होता। शेतातील ओलसर चिखल त्याच्या चपलांना लागत होता। अचानक त्याला त्याच्या पायात काहीतरी टोचल्यासारखं वाटलं। काटा लागलाय की काय, त्याने विचारलं। तो थांबला आणि आपल्या चपलेकडे पाहिलं। चपलेच्या तळव्यात चिखलात रुतलेलं काहीतरी चमकत होतं आणि मग ते चमकलेलं दृश्य पाहून अक्षरशः त्याला सुद्धा एक धक्का बसला। मग त्याने विचार केला
की हा तर काटा नाही, मग आपल्या चपलेमध्ये काय अडकलेलं आहे. चैतन्यने आपल्या हाताने चिखल बाजूला केला आणि जे पाहिलं त्यावर त्याला विश्वास बसेना. ती एक सोन्याची अंगठी होती. माती आणि चिखलाने माखलेली असली तरी तिचा सोनेरी रंग स्पष्ट दिसत होता. त्याने ती अंगठी हातात घेतली, चिखल साफ केला आणि निरखून पाहिलं. त्यावर असलेल्या नक्षीवरून आणि तिच्या जुनाटपणामुळे त्याला खात्री पटली की ही त्याच्या वडिलांची हरवलेली अंगठी होती. तब्बल 40 वर्षांपेक्षाही जास्त झाले असतील, परंतु ती अंगठी पुन्हा प्रकाशित आली होती. चैतन्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला विश्वास बसेना की इतक्या वर्षांनी, इतक्या मशागतीनंतर, इतक्या पावसानंतर आणि इतक्या उन्हानंतर ती अंगठी अजूनही सुरक्षित होती. कितीतरी वेळा नांगर शेतातून फिरला असेल, कितीतरी वेळा मजुरांच्या पायाखाली ती आली असेल, कितीतरी वेळा उंदरांनी बिळे केली असतील, पण तरीही ती तशीच राहिली होती. तो धावत घरी गेला आणि आपल्या आईला ती अंगठी दाखवली. आईने अंगठी ओळखली आणि तिलाही गहिवरून आलं. शशिकांतची ती अंगठी, ती म्हणाली. तिच्या आवाजात आश्चर्य आणि आनंद होता. चैतन्याने विचार केला, वडिलांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा जपला. त्यांनी नेहमी गरजू लोकांना मदत केली. त्यांच्या चांगल्या कर्माचीच ही परतफेड आहे. त्याला वाटलं की जणू काही त्याच्या वडिलांचा आशीर्वादच त्या अंगठीच्या रूपात परत मिळाला आहे. ती अंगठी केवळ सोनं नव्हतं, ती त्यांच्या आठवणींचा, त्यांच्या कष्टांचा, प्रामाणिकपणाचा पुरावा होता. ती अंगठी चैतन्याने पुन्हा आपल्या बोटात घातली. त्याला जाणवलं की त्याच्या वडिलांचा स्पर्श अजूनही तिच्यात आहे. ती अंगठी त्याच्यासाठी केवळ एक दागिना नव्हती, तर ती एक आठवण होती, एक वारसा होता जो त्याच्या कुटुंबियांच्या इतिहासात कायमचा कोरला गेला होता. एरणाच्या मातीत हरवलेली ती अंगठी आता चैतन्याच्या हातात होती, एका नव्या पिढीला भूतकाळाशी जोडून होती. म्हणजे या घटनेमध्ये वडिलांनी खूप प्रचंड मेहनत केली होती. सतत ते दुसऱ्यांना मदत करत होते आणि त्यांची मग अंगठी हरवल्यानंतर ते सतत बेचैन होते. आणि वडिलांच्या निधनानंतर चैतन्याने शेतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. वडिलांची अंगठी हरवल्यानंतर त्यांना ती शोधण्यात त्यांना अपयश आलं होतं आणि त्यानंतर चैतन्याच्या शेतीची जी जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर आल्यानंतर तोही वडिलांप्रमाणेच कष्टाळू आणि प्रामाणिक होता. प्रत्येक हंगाम शेतीची मशागत करताना, नांगरणी करताना आणि पेरणी करताना त्याला वडिलांच्या हरवलेल्या अंगठीची आठवण येत होती. त्याने हे अनेकदा अंगठी शोधण्याचा प्रयत्न केला, पण वडिलांनी जसा तिचा शोध थांबवला होता तसा चैतन्यानेही तिच्या परत मिळण्याची आशा सोडून दिली होती. साहजिकच आहे, कारण की ती छोटीशी अंगठी आहे, ती सापडणं मुश्किलच होतं. ती अंगठी कुठेही जाऊ शकली असती, परंतु योगायोगाने आणि अक्षरशः त्याला ती अंगठी मिळाली आणि अक्षरशः त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तर अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. या घटनेनंतर अक्षरशः अनेक लोक हळहळ व्यक्त करत आहेत. 40 ते 45 वर्षापूर्वी हरवलेली ती अंगठी आता चैतन्याला आता परत मिळालेली आहे आणि त्याच्या डोळ्यामध्ये एकच पाणी आलं होतं. ही अशी घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.